एसबीआयला आजच निवडणूक रोख्यांची माहिती सादर करावी लागणार आहे। आजच निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाकडून आदेश देण्यात आलेले आहेत। एसबीआयची मुदतवाढीचा अर्ज हा सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे, त्यामुळे आजच या संदर्भातली माहिती ही एसबीआयला सादर करावी लागणार आहे। तर निवडणूक रोख्यांबद्दलची माहिती एसबीआयला आजच सादर करावी लागणार आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आज स्वाभाविकपणे सगळ्या देशाचं लक्ष याकडे असणार आहे। दिल्लीमधून ही बातमी खरं तर येणार आहे की निवडणूक रोख्यांबद्दल एसबीआय आज माहिती सादर करणार का आणि त्यातनं काय नावं समोर येतात जर काही माहिती सादर झाली। शिवाजी, खरं तर मोदी सरकार पारदर्शकतेबाबत सातत्यानं बोलत आलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारने ज्या पद्धतीने विरोध केलेला आहे त्यामध्ये नक्की काय काळाबेरा दडलेला आहे याची माहिती समोर येणार आहे। त्याचबरोबर उद्योगपतींचे उद्योग देखील समोर येणार आहे। अनेक उद्योगपतींना सरकारला निधी दिलेला आहे का आणि त्या बदल्यात त्यांनी काही घेतलेलं आहे का याची देखील माहिती समोर येणार आहे। ही माहिती 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला आता एसबीआयला द्यायची आहे। मात्र यामध्ये सगळ्यात मोठी गोम अशी आहे की काल जी सुनावणी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या नेत्याला, कोणत्या उद्योगपतीने कोणत्या पक्षाला निधी दिला याची माहिती समोर येणार का हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण फक्त माहिती देण्याचे सांगितलेलं आहे, त्यानुसार उद्योगपतींची नावं येतील, त्याने दिलेली रक्कम येईल, मात्र कोणत्या पक्षाला निधी दिला याची माहिती येणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण यामध्ये अनेक परदेशी कंपन्यांनी देखील पक्षांना निधी दिल्याचं समजतंय, शेल कंपन्यांनी देखील दिल्याचं समजतंय आणि हे सगळे उद्योगपतींचे उद्योग कशासाठी सुरू होते। फक्त असं सांगितलं जात होतं की भाजपलाच हा निधी मिळाला, तर असं नाहीये। अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार आहेत, त्या सरकारला देखील निधी मिळालेला आहे। बरोबर शिवाजी, वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळ्या माणसांनी दिलेला जो निधी आहे त्याची माहिती आता समोर येणार आहे। त्यामुळे अर्थातच या नावांकडे, या निधीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण निवडणुकांच्या तोंडावरती सगळी माहिती समोर येते। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।